आणि आज होणार आहे आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनहून हाय स्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे. मित्रांनो बघू शकतायत अशा प्रकारे आज गाडी सुसज्ज आहे. काही सेकंदात आपल्या बीड रेल्वे स्टेशन पर्यंत ही हाय स्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे. कालही CRS झालती, आजही CRS होणार आहे. आज हाय स्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे. मित्रांनो बघू शकताय काही सेकंदात गाडी आपल्या बीडच्या दिशेने रवाना होणार आहे. हाय स्पीड रेल्वेची चाचणी आहे आणि ही एकदा चाचणी झाल्यानंतर आपल्या ह्या रेल्वे मार्गाला सुरळीत करण्यात येईल. आज ही हाय स्पीड रेल्वेची चाचणी अवघ्या काही सेकंदात काही मिनिटात सुरू होणार आहे. मित्रांनो आणि आमचाही प्रयत्न राहील ह्या ऐतिहासिक जर्नीचे आम्ही पण साक्षीदार आहोत. तर आमचा तोच प्रयत्न आहे आणि बघूयात आता प्रयत्नाला कितपर्यंत यश येतंय आणि पुढे काय होतंय ते. प्रयत्न तर माझा तोच राहील हाय स्पीड रेल्वे चाचणीचा मी एक घटक बनाव आणि ह्याच रेल्वेने आपण एक छोटीशी जर्नी करावं आपल्या बीड रेल्वे स्टेशन पर्यंत. तर बघूया काय होतंय काय नाही, नशीब कुठपर्यंत साथ देते ते. तर छान वाटतं मित्रांनो, आज हाय स्पीड रेल्वेची चाचणी होत आहे तब्बल आपल्या बीड पर्यंत. एकदा ही चाचणी कंप्लीट झाली की आपल्या ह्या रेल्वे मार्गाला सुरळीत करण्यात येईल आणि रेल्वेच्या डेली फेऱ्या होतील. तर अशा प्रकारे सध्या तरी चालू आहे हाय स्पीड रेल्वे चाचणीची जी तयारी आहे ती पूर्ण चालू आहे. सगळे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. बघूयात आपणही प्रयत्न करूयात ह्या हाय स्पीड रेल्वे चाचणीचे आपण सहभागी होऊयात किंवा ह्याचा एक हिस्सा होऊयात आपण. मित्रांनो अशा प्रकारे हाय स्पीडची चाचणी होणार आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनवरनं. मित्रांनो तब्बल आपल्या बीड रेल्वे स्टेशन पर्यंत ताशी 120च्या स्पीडनी गाडी धावणार आहे. असा परिसर आहे आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनचा. खूप सुंदर असा. मग काय येणार तिकडं बघा लोक काय ते आकडे बी बुक आहेत होय. कसे असतात ते डबा मेन टेस्टिंग इकडे बघूयात प्रयत्न करू कोणाला तरी विचारू. आणि आता आपण अशा प्रकारे एंट्री मारलेली आहे गाडीच्या आतमध्ये. बघू शकतात मित्रांनो गाडी स्टार्टिंगच्या तयारीत आहे. काही मिनिटात हाय स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे. अशा प्रकारे इथली गाडी आहे. कालच्या सारखाच कोच घेऊन आलेली आहे गाडी. कमीत कमी 9 ते 10 डबे गाडी घेऊन आलेली आहे मित्रांनो. आणि गाडी आता निघण्याच्या तयारीत आहे. विगनवाडी रेल्वे स्टेशनवरनं गाडी जाईल थेट आपल्या बीड रेल्वे स्टेशन पर्यंत. मित्रांनो जास्तीत जास्त लोकांनी बीड रेल्वे स्टेशनला येण्याचा प्रयत्न करा. बीड रेल्वे स्टेशनवरती
वरतून प्रवास करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा रूट सदैव बिझी राहील आणि ह्या रूटला जास्त काळापर्यंत आपल्याला यूज करता येईल. आणि आता विगनवाडी रेल्वे स्टेशनवरनं गाडी हाय स्पीड रेल्वेची चाचणी आता होत आहे, स्टार्ट झाली आहे. आणि नशिबाने ए पिल्लू बाय बेटा, नशिबाने आपल्या साथ दिली आणि आपल्याला हाय स्पीड रेल्वे चाचणीमध्ये बसण्याचा योग आला. आणि नशीब पण आपलं चांगलं आहे की आपण गर्वाने म्हणू शकतो की ज्या दिवशी पहिल्यांदा ट्रेन आली आहे बीडमध्ये, त्या ट्रेनचे आम्ही हिस्सेदार होतो, भागीदार होतो. तर मित्रांनो, आता विगनवाडी हे रेल्वे स्टेशन सोडलेलं आहे. रेल्वे स्टेशन सोडलेलं आहे मित्रांनो आता विगनवाडी, तुम्ही बघू शकतायत मित्रांनो आता. आणि आता हाय स्पीडला वेग येईल, चाचणी होणार आहे आता हाय स्पीडची. बघू शकतायत मित्रांनो, आता एक खतरनाक जर्नी सुरू झालेली आहे आपली. विगनवाडी रेल्वे स्टेशन हाय स्पीड रेल्वे ची चाचणी होणार आहे आज. 120च्या स्पीडनी चाचणी होणार आहे. त्या स्पीडची आपण, त्या चाचणीचे आपण हिस्सेदार होणार आहोत मित्रांनो. बघू शकतायत अशा प्रकारे मेन बिल्डिंग स्टेशन सोडलेलं आहे गाडीने. आणि हा आहे आपला विगनवाडी परिसरातील हा सुंदर नजारा. बालाघाटच्या रांगांमधनं ही ट्रेन चाललेली आपल्या बीडच्या दिशेने मित्रांनो. गाडीने स्टेशन सोडलेलं आहे, हिरवा कंदील भेटलेला आहे तिला. अवघ्या काही सेकंदात गाडी 120च्या स्पीडने गाडीची जर्नी सुरू होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला आजचा तर नक्की लाईक आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण खूप मेहनत घ्यावं लागते, खूप प्रॉब्लेम असतात, सगळ्यांना फेस करावं लागतं, सगळ्यांना विनंती करावी लागते. तर विनंती आहे माझी मित्रांनो की आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आता फायनली आम्ही आलो आहोत बीड रेल्वे स्टेशनवरती. अवघ्या 50 मीटर अंतरावर ते बीड रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. सुपरफास्ट 130-140च्या स्पीडनी गाडी आलेली आहे. आणि आता ही बीड रेल्वे स्टेशनवरती येऊन मित्रांनो थांबणार आहे, गाडी स्टे करणार आहे तब्बल 2 ते 3 घंटे. तर अशा प्रकारे आजची ही CRS कंप्लीट झालेली आहे आणि खतरनाक असा अनुभव घेतला. धुळेने आम्ही पूर्ण आंघोळ केल्यासारखं झालं आहे. आता गाडी ताशी 140च्या स्पीडने गाडी आपल्या बीड रेल्वे स्थानकावरती येऊन थांबलेली आहे मित्रांनो. हाय स्पीड रेल्वेची चाचणी होती ती आज कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकतायत बीड रेल्वे स्टेशनचा परिसर. बीड रेल्वे स्टेशनवरती गाडी येऊन थांबलेली आहे. हाय स्पीड रेल्वेची चाचणी ताशी 140ने झाली आणि त्या जर्नीमध्ये आम्हाला सौभाग्य लाभलं की आम्हीही त्या जर्नीचे भागीदार होतो आणि त्या जर्नीमध्ये आम्ही सहभागी झालो मित्रांनो. आणि बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अभूतपूर्व प्रतिसाद बघायला भेटत आहे मित्रांनो. बघू शकतायत बीड रेल्वे स्टेशनवरती गाडी येऊन थांबलेली आहे
काही क्षणात बीड रेल्वे स्टेशन पार करते गाडी. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये हा क्षण कॅमेराबद्ध करण्याच्या तयारीत आहेत. बघू शकतायत मित्रांनो, अशा प्रकारे गाडी बीड रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. आता गाडीने एंटर केलेलं आहे बीड रेल्वे स्टेशनवरती. बीड रेल्वे स्टेशन अवघ्या 10 मीटर अंतरावरती बीड रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली आहे मित्रांनो, बघू शकतायत. अशा प्रकारे ह्या विस्मरणीय क्षणाचा एक हिस्सेदार, एक अनुभव आणि एक सहभाग नोंदवता आला, याबद्दल खरंच मी रेल्वे प्रशासनाचा आभारी आहे. बीड रेल्वे स्टेशन वरती गाडी आलेली आहे मित्रांनो, बघू शकतायत तुम्ही. गाडीने ब्रेक मारलेला आहे.